आशा आहे, आशा आहे, आशा आहे. वेलकम टू श्री कोचिंग क्लासेस. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला शिकायचं आहे प्रॅक्टिस सेट 1.4. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केला आहे थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. तो थिअरम या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. बघा, एकच थिअरम आपण स्टडी केला आहे, त्याला कॉन्व्हर्सी दिलेलं नाही आहे. त्यामुळे एकाच थिअरमवरती हे 7 एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत आणि यापैकी 3 एक्झाम्पल तर खूप इझी आहेत. हे सगळे 1 मार्कचे क्वेश्चन आहेत. 1 2 3 एकदम सिंपल आहे. तर आपण स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1 फॉर 1 मार्क. As given in a textbook, ratio of corresponding sides of similar triangle is 3:5. Find the ratio of their areas. Find the ratio of their areas. म्हणजे तुम्हाला साइडचा रेशिओ दिलाय, साइड्स दिले रेशिओ फॉर्म मध्ये 3:5. त्यावरून तुम्हाला रेशिओ ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा आणि यावरतीच थेरम हा डिपेंड आहे. ते बघा, आता मी याचे साइडचे रेशिओ त्याला थोडं वेगळ्या फॉर्म मध्ये लिहिले. S1 S2 इक्वल टू 3/5. S1 S2 म्हणजे साइड 1 आणि साइड 2 सिम्बॉल यूज केला. आता याला यूज करून या रेशिओला हा सफिशियंट आहे आन्सर फाइंड आउट करण्यासाठी. एरिया ऑफ ट्रायंगल याचा रेशिओ आपल्याला फॉर्म करायचा. ठीक आहे, त्यासाठी आपल्याला रिझन द्यावं लागेल. प्रॉपर्टी थेरम आपल्याकडे थेरम आहे, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. खूप इम्पॉर्टंट आहे की थेरम मेन्शन करावाच लागतो. जॉमेट्री आहे सो रिझनिंग पाहिजे. आता या ठिकाणी आपण सिम्बॉलिक लँग्वेज मध्येच थेरम अप्लाय करूया. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल मीन्स A1/A2 इक्वल टू S1/S2. याचा तुम्ही ब्रॅकेट स्क्वेअर पण घेऊ शकता. स्क्वेअर्स इट इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स. हे आपल्याला माहिती आहे. असा हा थेरम आहे. तर यामध्ये मी अप्लाय करतोय आता 3/5 यांचे स्क्वेअर करायचे. याचा स्क्वेअर येणार आहे 9/25. तर आपलं फायनल आन्सर आहे रेशिओ ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल मीन्स A1/A2 इक्वल टू 9/25. म्हणजे तुमच्याकडे साइडचा रेशिओ असेल तर त्याला फक्त स्क्वेअर करायचं. ओके, आणि याचा जर उलटा क्वेश्चन आला, तुम्हाला रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल दिलाय म्हणजे 9/25 दिलाय आणि साइडचा रेशिओ विचारलाय, तर काय करणार आपण, त्याचे स्क्वेअर रूट काढणार म्हणजे रिव्हर्स प्रोसेस करायची. ठीक आहे, लक्षात आलंय? राईट आउट एवढंच आहे, दोनच स्टेप मध्ये आन्सर. ABC is similar to triangle PQR. क्वेश्चन नंबर 2 आपण सॉल्व्ह करतोय आता. हा पण खूप इझी आहे, ऍक्टिव्हिटी वाला क्वेश्चन आहे. म्हणजे 90% आन्सर तुम्हाला दिलेला आहे, फक्त 2 फिल इन द ब्लँक्स आपल्याला लिहायचे. आता इन्फॉर्मेशन बघा काय आहे. ट्रायंगल ABC सिमिलर ट्रायंगल PQR हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे जर सिमिलर असतील ना तर आपण तिथे थेरम अप्लाय करू शकतो. कोणता थेरम आहे? थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. हे गिवन मध्येच आहे की ते दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहे. आणखी एक इन्फॉर्मेशन गिवन आहे AB/PQ 2:3 म्हणजे रेशिओ दिला, रेशिओ ऑफ साइड. जसं क्वेश्चन नंबर 1 मध्ये होता 3/5, तसंच इथे 2:3. फक्त इथे नंबर चेंज झाले. क्वेश्चन तोच आहे. तिकडे ABC PQR असे नेम नव्हते, फक्त रेशिओ होता. इथे पण तसंच रेशिओ दिलाय आणि आपल्याला त्याचा एरियाचा रेशिओ काढायचा. ठीक आहे, तर बघा इथे फिल इन द ब्लँक्स. एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू रेशिओ ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड. म्हणजे इथे AB स्क्वेअर आहे, एक साइड AB तर दुसरी साइड काय असणार आहे त्याची करस्पॉन्डिंग. तर 1 2 आहे इथे, तसं इथे 1 आणि 2. क्वेश्चन मध्ये पण दिलेले आहे हिंट PQ म्हणजे इथे असणार आहे डिवाइडेड बाय PQ स्क्वेअर. ठीक आहे, आता नंबर्स दिलेले आहेत पुढे 2/3². याचा आन्सर तर आपल्याला माहितीच आहे 4/9. एकदम इझी लेवलचा क्वेश्चन आहे 1 मार्क साठी. ओके, राईट. See, question number 3, one more activity based question. Given information आपल्याला बघायचे. इथे आहे ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. जसं मागच्या क्वेश्चन मध्ये होतं तसंच तेच नेम इथे यूज केलं. पण या क्वेश्चन मध्ये आहेत एरिया. एरिया दिलेले आहेत इंडिव्हिज्युअल. मी जसं मगाशी म्हणालो होतो, मागच्या क्वेश्चन मध्ये साइड्स दिल्या होत्या आणि एरियाचा रेशो विचारला होता. इथे उलट केले, एरिया दिले आणि साइडचा रेशो विचारला. बघा, एरिया रेशिओ मध्ये नाही, इंडिव्हिज्युअल आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC 80 आहे आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR 125. ओके, त्याच्या खाली एक छोटीशी फिल इन द ब्लँक्स आहे. त्यानंतर इथे तुम्हाला बॉक्स मध्ये काय नंबर लिहायचे आहेत म्हणजे साइडचा रेशिओ विचारला. ठीक आहे, हा झाला क्वेश्चन. आता आन्सर कडे येऊ. पहिल्यांदा इथे फिल इन द ब्लँक्स मध्ये एकच ट्रायंगल आहे PQR सिमिलर, तो येणार आहे. आता आपण याला यूज करायचं थेरम मध्ये. ठीक आहे, थेरम यूज करत असताना माहिती आहे एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल इक्वल टू द रेशिओ ऑफ स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड.
ते इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे, पण याला आपण अजून सिम्प्लिफाय करू शकतो. ते इथे लिहितो मी पहिलं. थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. Area of triangle ABC upon area of triangle PQR is equal to sides AB square upon PQ square. AB square आणि PQ square असं मेन्शन करायला पाहिजे. बघा आपल्याला याच्यावरून डायरेक्ट हे आन्सर लिहिता येणार नाही, त्याचे काही कॅल्क्युलेशन आहे टेक्स्ट बुक मध्ये, फिल इन द ब्लँक्स मध्ये नाही दिलेले, पण मी तुम्हाला डिटेल मध्ये आन्सर देतो. ओके, आता इथे लिहिल्याने थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल मेन्शन केला आणि तेच इथे अप्लाय केलं या ट्रायंगल मध्ये. याच्या करस्पॉन्डिंग साइड AB आणि PQ आहे. बघा आपल्याकडे व्हॅल्यू आहे ABC आणि PQR, याची व्हॅल्यू आहे रेशो 80/125. तर इथे सबस्टिट्यूट करायचंय आणि त्याला सॉल्व्ह करायचंय. ओके, इथेपर्यंत रिमेनिंग 3 स्टेप्स. आता आपल्याला जिथे एरिया ऑफ ट्रायंगल दिलेले आहेत 80/125, तेच इथे मी लिहिले कारण आपण इथे थिअरम अप्लाय केलाय. That's why AB square upon PQ square equal to area of triangle 80 and 125. ते एरिया बरोबर मी रिप्लेस केले. आता हे सिम्प्लिफाय करू पहिल्यांदा, कारण हे स्क्वेअर नंबर नाही आहे बघा. 80 आणि 125 कुठल्याही नंबरचे स्क्वेअर नाही आहे, त्यामुळे आपल्याला त्याला सिम्प्लिफाय करावं लागेल. तर हे दोन्ही नंबर असे आहेत जे 5 च्या टेबल मध्ये येतात, त्याला आपण 5 ने डिवाइड करू शकतो. वरती 5 1 जा 5, 5 6 जा 30 and here 5 2 जा 10 and 5 5 जा 25. The simplest form आहे 16/25. हे आपल्याला मिळालंय. पुढच्या स्टेपमध्ये AB स्क्वेअर PQ स्क्वेअर. आता जर नीट ऑब्झर्वेशन केलं, हे दोन्ही नंबर कुठल्या तरी नंबरचे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. परफेक्ट स्क्वेअर म्हणजे आपण याचे स्क्वेअर रूट काढू शकतो, जे आपल्याला विचारले क्वेश्चन मध्ये. AB/PQ फाइंड आउट करायचं इथे बॉक्स मध्ये. तर आता तुम्ही गेस करू शकता आन्सर काय असेल. 16 आणि 25 याचे व्हॅल्यू आहे स्क्वेअर रूट 4/5. तर हे आहे आपलं फायनल आन्सर. रेशो इज 4:5. क्वेश्चन नंबर 3. ओके, 4. आता याच्यामध्ये आहे इन्फॉर्मेशन गिवन आणि आपल्याला MN फाइंड करायचं, म्हणजे हे ऍक्टिव्हिटी नाही. ट्रायंगल LMN सिमिलर टू ट्रायंगल PQR. आता ट्रायंगल चेंज झालाय पण सिमिलॅरिटी आहे याच्यामध्ये. पण बघा प्रत्येक क्वेश्चन मध्ये एक गोष्ट कॉमन आहे, दोन्ही ट्रायंगल हे सिमिलर दिलेले. सुरुवातच इथून होते क्वेश्चनची. ट्रायंगल LMN सिमिलर ट्रायंगल PQR. आता पुढे अजून काय दिलंय, 9 मल्टिप्लाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 16 मल्टिप्लाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल LMN. रेशो आहे पण थोड्या वेगळ्या फॉर्म मध्ये दिलाय तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. आता आपल्याला नंबर एका साइडला करायचे आणि एरिया ऑफ ट्रायंगल एका साइडला करून रेशो तयार करायचे. ते मिक्स करून तोडून मोडून तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, आणखीन काय दिले, QR ची लेंथ दिली आहे 20. असं QR आहे इथे, QR चा करस्पॉन्डिंग MN आहे. बघा QR चा ऑर्डर आहे सेकंड आणि थर्ड, याच्यामध्ये 1 2 3 आहे ना. सेकंड आणि थर्ड रँकला इथे सेकंड आणि थर्ड MN आहे, म्हणजे करस्पॉन्डिंग साइड्स आहेत QR आणि MN. QR 20 दिलाय, MN आपल्याला काढायचा, म्हणजे करस्पॉन्डिंग साइडचा रेशो घेऊन आपण ते करू शकतो. परत तोच थेरम इथे अप्लाय करायचा. थोडा क्वेश्चन आहे ना वेगळ्या टाइप मध्ये विचारलाय, तोच क्वेश्चन वेगळ्या टाइपने म्हणतात ना फिरवून तुम्हाला विचारलाय. तर आपण स्टार्ट करूया आता सोल्युशनला. जे दिलंय हा पार्ट इम्पॉर्टंट आहे, इथे याच्यापासूनच स्टार्ट करायचं आपल्याला. इथे लिहितो, हे दिलेलंच आहे आपल्याकडे. 9 मल्टिप्लाइंग बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 16 मल्टिप्लाइंग बाय एरिया ऑफ ट्रायंगल LMN. बघा ट्रायंगल एका बाजूला घेतोय मी, हा वाला ट्रायंगल PQR न्यूमरेटर, आणि हा जो मल्टिप्लिकेशन मध्ये आहे तो जाणार आहे डिनॉमिनेटरला रेशो फॉर्म मध्ये. एरिया ऑफ ट्रायंगल LMN ब्रॅकेट क्लोज इक्वल टू राइट साइड ते 16 आहे. हा नंबर त्याच्या डिव्हिजन मध्ये जाईल 16 डिवाइडेड बाय 9. दिस इज व्हॉट एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 16/9. जे एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल दिलेला आहे रेशो 16/9. आणि तुम्ही बघू शकता हे दोन्ही नंबर आहे ना स्पेशल नंबर आहे, दोन्ही स्क्वेअर नंबर आहे, त्यांचे आपण स्क्वेअर रूट काढू शकतो. ठीक आहे, इथपर्यंतचा पार्ट लिहून घ्या. सी नाउ वी हॅव टू अप्लाय थेरम. थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल. एक वर्ड इथे मिसिंग आहे, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल असा आहे. आता इथे आहे एरिया ऑफ ट्रायंगल PQR डिवाइडेड बाय LMN इक्वल टू QR स्क्वेअर अपॉन MN स्क्वेअर. आता ह्या साइड्स आहे, करस्पॉन्डिंग साइड्स आहे. असे 3 रेशो असतात तुम्हाला माहिती आहे साइडचे, पण मी हा वाला घेतला पर्टिक्युलर का चूज केलाय, कारण आपल्याला QR दिलाय MN फाइंड आउट करायचं, त्यामुळे मी हा रेशो इथं
या ठिकाणी घेतलेलं आहे. साइड्स स्क्वेअर ऑफ करस्पॉन्डिंग साइड हे आपल्याला माहिती आहे, थिअरम आपण शिकलोय. तर आपल्याकडे हे PQR एलिमेंटचा रेशो याच्या अगोदर काढला, त्याला इक्वेशन 1 नाव दिलंय, 16/9. ते मी इथे आता याच्याबरोबर रिप्लेस केलं, याच्या अगोदरचा स्टेप बघितला असेल तुम्ही. तर आता हे स्क्वेअर नंबर आहे, हे पण स्क्वेअर आहे, दोन्ही साइड स्क्वेअर स्क्वेअर आहे, तर दोन्ही साइडचे स्क्वेअर रूट घ्यायचे. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स वी हॅव 4/3 QR/mn. तर आपल्याला हा रेशो नाही विचारलाय साइडचा, अजून पुढे आहे, इथे संपलेलं नाहीये, अजून काय कॅल्क्युलेशन बाकी आहे बघा. आपल्याला QR दिला MN काढायचं, म्हणजे आता या रेशो मध्ये आपण या प्रोपोर्शन मध्ये QR ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून MN ची ऍक्च्युअल व्हॅल्यू काढू शकतो. असं नाही की QR ची व्हॅल्यू 4 आहे, MN ची व्हॅल्यू 3. रॉंग. हे रेशो आहे 4:3, कंपॅरिझन आहे त्या दोघांचं. तर आता यालाच पुढे कंटिन्यू करतो. 4/3 इक्वल टू ऍक्च्युअल व्हॅल्यू QR 20 MN आपल्याला काढायचं डिवायडेड बाय MN. तर कॅल्क्युलेशन आपण कशी करतो माहिती आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन सॉल्व्ह होतोय. MN इक्वल टू 3 multiplying by 20 divided by 4. We have to solve this. 4 1 जा 4, 4 5 जा. ते 4 ने 20 ला सिम्प्लिफाय केलं, आता बाकी 3 into 5. तर आपलं फायनल आन्सर येणार आहे 3 5 जा 15. That's why value of MN is 15. Okay, लक्षात आला? राईट. क्वेश्चन नंबर 5 आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. आय एम गोइंग टू रीड क्वेश्चन, लिसन केअरफुली. Areas of similar triangle are 225 square centimeter, 81 square centimeter. If side of a smaller triangle is 12 centimeter, find the corresponding side of the bigger triangle. In this question, we have two triangles, two similar triangles. One is a smaller triangle, one is a bigger one, like this. Let us have the area of this triangle. We have to assume the area as A1 and A2. The bigger one is A1, which is 225 square centimeter. The smaller one is A2, and it is given 81 square centimeter. Also, we have given the side of a bigger triangle. In side of triangle A1, 12 centimeter. Again, we have to find the corresponding side in a smaller triangle. Means two areas are given, one side is given. Find side of a smaller triangle, which is corresponding to the bigger one. Getting means here again we have to use the same theorem of areas of similar triangle. We have to write theorem of areas of similar triangle. Here we have to write the theorem. Applying theorem, the ratio of areas of two triangle. The ratio of areas of two triangle is equal to the ratio of square of corresponding sides. Means we can write S1 square upon S2 square. These are S1, S2 corresponding sides of given triangle. Okay. Here we have to substituting values as given in a question. Hence find the S2. S2 आपल्याला फाइंड करायचं, S2 ला क्वेश्चन मार्क आहे. इथपर्यंत बघा, हे जे गिवन आहे मी याला काय सिम्बॉल यूज केले, A1 A2 S1 S2. A1 A2 means area of triangle, bigger and smaller. Then S1 S2 sides of triangles, bigger triangle and smaller triangle. आता इथे theorem अप्लाय केला, theoremला इथे मी सिम्बॉलिक लँग्वेज मध्ये लिहिले. आता याच्यानंतर असणार आहे कॅल्क्युलेशन पार्ट. हे एकदम इझी आहे. कॅल्क्युलेशन पार्ट आपण इथे लिहिलं होतं A1/A2 and corresponding sides. आता इथे नंबर लिहिले जसे क्वेश्चन मध्ये दिले. एरियाज ऑफ ट्रायंगल 225/81. राईट साइडला आहेत साइड 1 साइड 2, याचे स्क्वेअर आहे, थिअरम मध्ये आहे. ओके, आता आपल्याला दोन्ही साइडचे स्क्वेअर रूट घ्यायचे, कारण आपण बघू शकतो इथे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, इथे ब्रॅकेट स्क्वेअर आहे. दॅट्स वाय टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड मीन्स लेफ्ट हँड and right hand side. Hence we get these numbers square root 15 and 9. 225 चा हा स्क्वेअर रूट आहे, तसंच 81 चा स्क्वेअर रूट 9. इथे काय फक्त स्क्वेअर निघून गेले, ब्रॅकेट निघून गेले. हे नंबर ॲज इट इज आपण लिहिले 12 and S2. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला S2 ची व्हॅल्यू फाइंड करायची, बाकी 3 नंबर तर आहे. तर कॅल्क्युलेशन असं होणार आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन S2 इक्वल टू 9 मल्टिप्लाइंग बाय 12 झाले क्रॉस डिवायडेड बाय 15. तर बघा हे तिन्ही नंबर एका टेबल मध्ये येतात, त्याला आपण 3 ने सिम्प्लिफाय करू शकतो. तर आपण असं करूया, 3 3 जा and 3 5 जा. 12 आणि 3 राहिला, डिवायडेड बाय 5 आहे. Therefore S2 इक्वल टू 12 3 जा 36 डिवायडेड बाय 5. तर 36 ला 5 ने डिवाइड करायचं आहे,
तर आपल्याला S2 ची व्हॅल्यू मिळणार आहे 7.2. 5 7 जा 35, एक राहतो 0.52 जा 10. दॅट्स वाय व्हॅल्यू ऑफ S2 इज 7.2. हे इथे एंड झालेलं आहे क्वेश्चन नंबर 5. One more easy type of question. Question number 6, where the information is given: triangle ABC and triangle DEF are equilateral triangle. Equilateral means all sides equal, all the angles are congruent. Here it is clearly given triangle ABC is similar to triangle DEF. It is very very important information given. Similar आहे, इक्विलॅटरल मीन्स ते सिमिलरच आहे, ते त्या एका वर्ड मध्ये आपल्या हे लक्षात येतं. ठीक आहे. त्याचबरोबर आपल्याला रेशिओ दिलाय. रेशिओ ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल इज गिवन 1:2. रेशिओ लक्षात येतं. ट्रायंगल एबीसी साइज मध्ये छोटा आहे, डीएफ हा कंपॅरेटिव्हली एबी पेक्षा डबल आहे त्याच्या 1/2. ओके, हा झाला रेशिओ. दिस इज गिवन. एबी इज गिवन, म्हणजे ट्रायंगल एबीसीचं एक साइड दिलाय, एबी लेंथ आहे 4 सेंटीमीटर. आपल्याला इथे डी फाइंड करायचं. तुमच्या लक्षात आलं डी फाइंड करायचं आहे. आता आपल्याला स्टार्ट करायचं सिमिलॅरिटी पासून, थेरम अप्लाय करायचं आहे. ओके, दॅट्स व्हाय वी नीड टू राइट फर्स्ट ऑफ ऑल ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल DEF. नाउ वी हैव टू मेंशन थेरम. एज वी नो, theorem of areas of similar triangle. Theorem of areas of similar triangle we have to apply. That's why applying theorem in triangle ABC and triangle DEF, as we know, it is equal to the square of corresponding side, which is given AB and DE. That's why I write AB square divided by DE square. Substituting numbers in this equation, in this ratio, we have to find C. Calculation. आता आपल्याकडे एरिया नाहीये, बट एरियाचा रेशिओ आहे 1/2 इक्वल टू जे साइड आहे 4 सेंटीमीटर. त्याचा आपण केला 4 स्क्वेअर अँड DE स्क्वेअर. आता बघा, आतापर्यंतच्या क्वेश्चन मध्ये आपण सगळीकडे स्क्वेअर रूट घेत आलो. स्क्वेअर रूट घेऊन पुढचे कॅल्क्युलेशन केले, क्रॉस मल्टिप्लिकेशन. पण इथे जर आपण नीट बघितलं तर स्क्वेअर रूट घेता येणार नाही, कारण हे जे नंबर आहेत 1 ला स्क्वेअर रूट येऊन जाईल, पण 2 चा स्क्वेअर रूट आपल्याकडे नाही. तर ज्या ठिकाणी स्क्वेअर रूट पॉसिबल नाही तिथे आपण याचे स्क्वेअर करू, म्हणजे 4 चा स्क्वेअर करू, DE चा स्क्वेअर रूट नंतर एंडला येणार. ओके, तर आता पुढे कॅल्क्युलेशन करतो मी. 1/2 4 स्क्वेअर इज 16 डिवाइडेड बाय DE स्क्वेअर. DE स्क्वेअर ऍज इट इज ठेवायचा. आता आपल्याला घ्यायचं आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन. DE स्क्वेअर इंटू 1, D multiply by 1, it is DE square. Then 2 multiplying by 16, product 2 multiplying by 16. आता बघा इथे मल्टिप्लिकेशन का नाही केलं, 16 चा स्क्वेअर रूट आपल्याला घेता येईल, बट 16 2 जा सॉल्व केलं तर येतं 32. 32 चा परफेक्ट स्क्वेअर आपल्याकडे नाही, त्यामुळे आपण असा स्क्वेअर रूट घेऊया. इथे करूया आपण DE इक्वल टू 16 चा स्क्वेअर रूट घेते बघा मी. 16 चा स्क्वेअर रूट आहे 4 आणि या 2 चा स्क्वेअर रूट असणार आहे √2, म्हणजे DE ची व्हॅल्यू आहे 4√2. फक्त लिहिताना मी 16 चा स्क्वेअर रूट अगोदर लिहिलाय आणि 2 चा स्क्वेअर रूट नाहीये म्हणून त्याला √2 लिहिलंय. तर हे आहे आपलं फायनल आन्सर 4√2, व्हॅल्यू ऑफ D. स्टुडंट्स, क्वेश्चन नंबर 7, नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे. हा क्वेश्चन असा आहे, याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. 50% आन्सर पार्ट टेक्स्टबुक मध्ये लिहून दिलेला आहे, तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे सगळ्या स्टेप आणि त्याला सॉल्व्ह करायचं आहे. कारण आपली प्रॅक्टिस झालेली आहे आतापर्यंत. क्वेश्चन नंबर 1 पासून 6 पर्यंत सगळे सिमिलर टाईपचे क्वेश्चन आहेत. एकच थेरम आपण यूज केला, तर तुम्ही इझिली हा सॉल्व्ह करू शकता. कुठे काय प्रॉब्लेम येणार नाही. जरी प्रॉब्लेम आला तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. तर आपला इथे प्रॅक्टिस सेट 1.4 कम्प्लीट झालेला आहे. हा या लेसनचा शेवटचा प्रॅक्टिस सेट आहे. म्हणजे आतापर्यंत 1 पासून 4 पर्यंत कुणाला कुठेही काही प्रॉब्लेम असेल तुम्ही मला विचारू शकता. पण अजून लेसन आहे. प्रॉब्लेम सेट 1 आपल्याला पुढच्या लेक्चर्स पासून स्टार्ट करायचं आहे. ओके.